Thank you.
हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय
हरि प्राप्ति उपाये हरि प्राप्ति हरि प्राप्ति से हरि प्राप्ति से हरि प्राप्ति से हरि प्राप्ति से
चेत पाया धरावे धरावे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेविता मस्तक ज्या ठिकाणी ते ते तुमचे सद्गुरु पाय दोन्ही. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंस वेद आत्मरूपा गणेशा केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आता हृदय आपले चौफाळणी आभले वरी वैसवी पाऊले श्री गुरूंचे ऐक्य भावाची उंजळी सर्व इंद्रिये कुंडमुळी भरोनिया पुष्पांजळी अर्ध देऊ पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांजिया. दुसरे चरण संतांजिया. चतुर्पादाने कथिता विचार. चतुर्पादाने कथिता विचार. चतुर्पादाने कथिता विचार. चतुर्पादाने कथिता विचार. सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास तुका. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा. गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्त 1.5 दिवसीय वैष्णव मेळावा. मला वाटतं वर्ष 9वं वर्ष आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज ही जी कीर्तन रूपी पुष्परूपी सेवा सकाळची झाली आणि संध्याकाळची ही पुष्परूपी सेवा ही जी तुमच्या लेकीच्या वाट्याला आलेली आहे आणि माझ्या विश्वास ठेवून ह्या ट्रस्टीने माझ्याकडे काय झालेलं आहे ही सेवा दिलेली आहे. प्रथम त्यांना नमन करते आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करते. हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. बघा तुमच्या संत सज्जनेच्या सेवेसाठी आजचा जो अभंग निवडला आहे तो पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा असून तुम्हा आम्हाला जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर काय करायला पाहिजे बाबा. तर बाबा पहिल्या चरणात सांगतात हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. मग ते हे पाय आणि ते पाय काही दुसरे आहेत का. तर आपण ते पहिल्या चरणात पाहणार आहोत. दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. बरं संतांचे पाय धरल्यानंतर कुठलं
प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. बाबाने भगवंताची जर प्राप्ती करायची असेल ना तर संतांना शरण गेल्याशिवाय काय त्याची प्राप्ती नाही. आणि लास्टच्या चरणात बाबा म्हणतात, आणि हे जर तुम्ही तिन्ही चरणात जे सांगितलंय त्याचं जर आचरण केलं तर बाबा लास्टच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी संत. आणि तुमचे सगळे एक नाही बर का, पूर्ण करती मनोरथ, सगळे पूर्ण मनोरथ करती. असा सुंदर हा 4 चरणाचा अभंग तुमच्या संत सज्जनाच्या सेवेसाठी घेतलेला. बरं, ज्यांचा मी अभंग घेतला ते कसे होते, ज्यांना शांती ही पदवी बहाल केलेली आहे असे शांती ब्रह्म. बरं, ते कसे असायचे सदा हमेशा नामस्मरणात, हमेशा नामस्मरणात. आता जो अभंग आहे तो संत प्रकरणात मोडत आहे, नाम प्रकरणात पण मोडत आहे, कारण याच्यात भरपूर असा विषय आहे नामस्मरणाचा. मग आपण पहिल्यांदा नामाचा विषय घेऊन, नाम कसं आहे बरं, नामाची व्याख्या. आणि नामाची व्याख्या काय आहे, सगळ्यांना काय वाटतं, भरपूर लोकांचा असा विषय आहे, आम्ही नामस्मरण करतो, कीर्तन ऐकतो किंवा करतो, भजन करतो, आणि आपण काय करतो, आम्ही यालाच नाम समजतो. परंतु नामात आणि नामस्मरणात काय झालेलं आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही म्हणता कसं, मग घेऊन घेऊन नाम कुणी काय घेतं, समजा भजन जर केलं तर तुकाराम महाराजांनी रचलेले अभंग घेतो आपण, किंवा रामकृष्ण हरी म्हणतो. मग राम जन्माच्या आधी नाम नव्हतं का, किंवा लोक नव्हते का, मग ते कुठले भजन करायचे किंवा कुठलं नामस्मरण करायचे, काय करायचे ते नेमकं. कृष्णाच्या आधी पण लोक होते, मग कुठलं भजन करीत होते, कोणचं नाम ते असं जपत होते. प्रथम आपण नामात आणि नामस्मरणाची ओळख करून घेऊ. नाम हे असं आहे, त्याला व्यंग नाही, व्यंग नाही त्याला. नामस्मरण म्हणजे परेच्या पलीकडला बोध. पूर्वी कुठंच काही नव्हतं, त्यावेळेचा हा बोध कुठून आलेला आहे, शंकरापासून आलेला आहे. बरं, याच्यात 2 विषय आहेत बरं का, आपण प्रथमच ते समजून घेऊ आणि पुढे जाऊ. त्याच्यात 2 विषय आहे, काही संप्रदायात एकच असन, परंतु ह्या संप्रदायात 2 विषय, एक प्रबोध आणि एक अनुग्रह. बघा, मग तो शंकरापासून कसा आला. बरेच जण हिमालयात अमरनाथ यात्रा, त्याच्यात मला वाटतं काही केलेली पण असन अमरनाथ यात्रा, किंवा सगळ्याला माहित तरी असन तिथलं. मग बघा, ज्यावेळेस पार्वती मातेने भगवंताला विचारलं की हे सगळं जग आहे ना, हे जग तुमचं नामस्मरण करतं, तुमचं भजन करतं, तुमचं चिंतन करतं, आणि मी अनेक वेळा तुम्हाला चिंतनात बघते, तुम्ही नामस्मरणात बसलेले बघता, मग हे कुठलं नाम आहे. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, पार्वती तुला ते समजणार नाही, त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल, त्याचा अंगीकार करावा लागेल, आणि त्याला काय म्हणतात म्हणे, अनुग्रह. मग तू मला मिळेल का. भगवंतांनी सांगितलं ठीक आहे मिळेल. आणि त्यावेळेस ते कुठे गेले, व हिमालयावर गेले, पर्वतावर. हिमालय पर्वतावर गेले, अशी एकांत जागा शोधली, आणि तिथं पार्वतीला काय केलंय त्यांनी, अनुग्रह द्यायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेस बघा, संत महात्मे पण काय असतात, ज्या वेळेस अनुग्रह देतात त्यावेळेस त्या व्यक्तीला पुरेपूर काय करतात, समजवण्याचा प्रयत्न करतात. न जाणो मी अनुग्रह देणार, बाळ घालणार, कालांतराने हे काढून टाकणार, असा विषय नकोय. घातली तर टिकवायची, नाही तर त्यापेक्षा नाही घातली तरी चांगली. मग त्यामुळे भगवंतांनी काय केलं, पार्वतीला आधी विषय भरपूर काही सांगायचा प्रयत्न केला. आणि त्यावेळेस ते सांगत असताना पार्वतीने काय केलं, अगोदर ज्याप्रमाणे आपण गोष्ट सांगत असताना हुकार देतो त्याप्रमाणे पार्वती मातेने सुरुवात केली हू करायला. कालांतराने काय झालंय, मातेला झोप लागली आणि तिथं कबुतराची एक जोडी आली. आणि काय केलंय, आता ते नामस्मरण भगवंताच्या मुखातून निघत होतं, मग ते पशु पक्षाला समजणार नाही का. मग त्यांनी सुरुवात केली, आई झोपली, लेकरांनी सुरुवात केली हू करायला. आणि त्याच नंतर भगवंतांनी विचारलं, पार्वती आता तुला मी अनुग्रह देऊ का. त्यावेळेस मातेने सांगितलं का, कबुतराने हू म्हणून केलं. आणि मग त्यावेळेस मातेला अनुग्रह दिलेला आहे शंकराने. आणि नंतर बघतात तर माता ही कशी गाढ झोपलेली. आणि मग विचार केला, आतापर्यंत हू कोण करीत होतं, हुकार कोण देत. सहज बघितलं तर कबुतराची जोडी होती. कबुतराची जोडी होती. शंकराला थोडासा राग आला आणि अगोदर शाप दिला आणि
मागितला आणि त्यावेळेस भगवंत कसे दयाळू असतात आणि मग त्यांनी काय केलंय, भोळेनाथ तर भोळेचे, त्यांनी काय केलंय, ठीक आहे म्हणून सांगितलं आणि त्यांना काय दिलंय, वर दिलाय. कुठला? आज पण ज्यावेळेस अमरनाथला ज्यावेळेस पिंड तयार होती, सगळ्यात अगोदर दर्शन कोणाचं असतं? त्या 2 कबुतराचं असतं. जे जाऊन आले त्यांना विचारा, तिथं कबूतर असतात, आज पण आहेत. हा झाला अनुग्रहाचा विषय. पुढे प्रबोधाचा विषय येतो. आणि मग ज्यावेळेस नामस्मरण करीत असताना ज्या साधकाची जशी स्थिती होईल त्याप्रमाणे संतांना कळतं, कारण संतांच्याकडे काय असतं, ती चावी दिलेली. भगवंतांनी काय सांगितलंय, आम्ही ज्या चाव्या आहेत ना बाबा, त्या सगळ्या काय केलाय, संतांच्या हाती दिलेल्या आहेत. आणि नंतर जो प्रबोधाचा विषय आहे तो कुठं आलेला आहे, यमुना नदीच्या तीरी. आणि त्यावेळेस पण पार्वती मातेने सांगितलं. आता अनुग्रहाचा विषय थोडा वेगळा आहे, प्रबोधाचा विषय शांततेचा आहे. त्यावेळेस पण भगवंतानी विचारलं, पार्वती ठीक आहे तुला मी प्रबोध करतो, पण तू लक्षात ठेवशील का, पाठीमागच्या वेळेस करणार नाही ना? तर नाही करणार म्हणे. परत अशी एकांत जागा शोधली आणि तिथं काय केलंय, मातेचा प्रबोध करायचाय. त्यावेळेस काय केलंय बघा, जी प्रारब्ध कसं असतं, ज्याला भेटायचं ना त्यालाच भेटत असतं. अनुग्रह एकाला घ्यायचा असताना त्या निमित्ताने जर संत महात्मे घरी आले तर त्याला न भेटता ज्याच्या नशिबात आहे त्यालाच भेटत. आता इथं मी भरपूर लोक आहेत, आपण किती त्यांना सांगितलं ना असं नाही असं, तर त्यांच्या ते डोक्यात प्रकाश पडत नाही, कारण त्यांचा तो भाग्य उदय नसतो. आणि मग त्यावेळेस पार्वतीने सांगितलं ठीक आहे. बसल्यानंतर एकांत भगवंतांनी सुरुवात केली प्रबोधाचा विषय मांडायला, सांगायला. त्यावेळेस सुद्धा दुर्भाग्य असं पार्वती माता झोपीच गेलेली. आणि मग त्यावेळेस कोणी हुकार दिला, मच्छिंद्रनाथांनी दिला. मच्छिंद्रनाथांनी हुकार दिला आणि ते जे काही तत्व होतं ते कोणाकडे गेलं, मच्छिंद्रनाथाकडे गेलं. पण चोरून ऐकलेलं ते सुद्धा फलद्रूप होत नाही. आणि त्यावेळेस सुद्धा भगवंत जागे झाले. त्यावेळेस पाहिलं तर काय झाले, माता झोपलेली, आपली पार्वती माता झोपलेली आहे. आणि त्यावेळेस परत भगवंताला दुःख झालं की दोन्ही वेळेस काय झालेलं आहे, दोन्ही वेळेस असं झालं की आई साहेबांना झोप लागली आणि ज्याच्या नशिबात होतं ते त्याच्याकडेच गेलेले. परंतु त्यावेळेस त्यांनी शोधलं की हे ऐकलंय कोणी, हुकार कोण देत होतं. ज्यावेळेस ध्यान मुद्रा लावली त्यावेळेस कळलं, लावणीय मुद्रा ती पाचवी. आणि मग बघितलं तर ऐकत कोण होतं, मच्छिंद्रनाथ. आणि मग भगवंतानी विचारलं तर मच्छिंद्रनाथांनी सांगितलं, बाबा मी नारायणाचा अवतार आहे आणि मी माशाच्या पोटात आहे, मी हे काय केलंय तुमचं ऐकलेलं आहे, आता मला काय शिक्षा द्यायची ती द्या. त्यावेळेस भगवंतानी सांगितलं, बाबा शिक्षा काही द्यायची नाही, परंतु हे फलद्रूप होणार नाही. तुला काय करावं लागेल, 12 वर्ष तपश्चर्या करावं लागेल. आणि त्यावेळेस ज्यावेळेस बद्रीनाथ केदारनाथला आणि ज्यावेळेस तिथं दत्त प्रभू फिरत येतात ना, त्यावेळेस तुला काय होणार आहे, अनुग्रह होणार आहे. हा झाला प्रबोध आणि अनुग्रहाचा विषय. मग हे जे नाम आहे ना, हे कुठून चालत आलेलं आहे, आदिनाथ उमा बीज प्रबोधले, आदिनाथ उमा बीज प्रबोधले, आदिनाथ उमा
गोरक्षाशी केला. गोरक्ष वळला गैनी प्रती. गैनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोदविले. मग त्यांच्यापासून आलेली जी अशी परंपरा आहे ना, हे असं नाम आहे आपल्यापर्यंत पोहोचलेलं. मग तुम्ही म्हणता हे नाम ताई, तर ज्या वेळेस आपण सद्गुरू करायचा विचार करतो, माळ घालायचा विचार करतो ना, त्यावेळेस आपण काय करायला पाहिजे? अवश्य असा विचार करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? मला काय सांगायचंय? हरिप्राप्तीशी विचार धरावे. संतांचे ते पाय कुठले? मग आपण अवश्य विचार करायला पाहिजे कुठले गुरु करायचे बाबा. तर त्या गुरुला काय पाहिजे हो? परंपरा तर पाहिजेच, पण त्याला कुळ पाहिजे. ज्याप्रमाणे संसार रूपी ज्यावेळेस आपण जन्म घेतो एखाद्या कुठल्या तरी कुळात, त्याप्रमाणे इथं सुद्धा कुळ आहे. संप्रदायात, अध्यात्मात किती कुळ आहेत? 4 कुळ आहेत. पण 4 कुळ कुठले? स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. मग ह्या कुठल्या तरी संप्रदायाला काय करा? तुम्ही शरण जा. आणि शरण जाऊन काय करा? अशा कुळात तुम्ही जन्म घ्या. आता मग अशीच कोणीतरी सांगितलं की आपला काय होतो? 2दा जन्म होतो. एकदा आईच्या उदरातून आणि एकदा संतांच्या मुखातून. आईच्या उदरातून जन्म झाल्यानंतर आई काय करते? करून काय करते हो? एक जन्म तुमचा उधरते. काय करणार? बऱ्यापैकी लक्ष ठेवणार, चांगलं स्कूलमध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार, डॉक्टर इंजिनियर वकील बनवणार, मुलगी असेल तर चांगलं घर शोधणार, तिचं लग्न लावून देणार, मुलगा असेल तर शिक्षण करून चांगली अशी सुशिक्षित सूनबाई बघणार आणि एका जन्माचा त्याचा उद्धार होणार. पण संतांच्या मुखातून ज्यावेळेस जन्म होतो ना, त्यावेळेस संत काय करतात हो? तुम्हाला 84 लक्ष योनीतून वाचवतात. पण काय करायला पाहिजे? माऊली म्हणती, तरी अवधाने केले दिजे मग सर्व सुखास ही पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. काय करा? अगोदर तुम्ही पूर्णपणे लक्ष द्या. आणि लक्ष दिल्यानंतर मी काय म्हणतो? शपथ घेऊन सांगतो की तू काय करणार आहे? सर्व सुखाला पात्र होणार आहे. मग असं हे नाम तुमच्या माझ्यापर्यंत आलेलं आहे. तुकाराम महाराज पण म्हणतात, आईसा नामाचा महिमा, आईसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, आईसा नामाचा महिमा, आईसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेदाशी नवी गादी शिवा, वेदाशी नवी गादी शिवा, वेदाशी नवी गादी शिवा, वेदाशी नवी गादी शिवा. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत गळती बाबाचे, पर्वत गळती बाबाचे, बाबाचे घेता नाम विठोबाचे, पर्वत गळती बाबाचे, पर्वत गळती बाबाचे. काय घ्यायला सांगितले? नाम घ्यायला सांगितले बरं का, नाव नाही. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापांचे, किंवा ऐसा नामाचा महिमा, वेद सिनली झाली सीमा. तर असं हे नाम पवित्र आहे. आणि ते कुठून आले? तिथपर्यंत आपल्यापर्यंत आलेले आहे. असं याला झालं हा नामाचा विषय. बरं, बऱ्याच लोकांचं काय म्हणणं असतं? अनुग्रह घ्यायचा किंवा माळ घालायची. त्याचं काय म्हणणं असतं? जाऊ दे, आता मी आळंदीत आलोय ना, मग माऊलींच्या समाधीवर ठेवायची ती माळ घालायची. पंढरपुरात गेलं तर पांडुरंगाच्या पायावर चरणावर ठेवायची ती माळ घालायची. मग तिचा काय उपयोग आहे का हो? भरपूर मोठा मंडप दिलाय, वराडी आलेत, सुंदर असं जेवण केलंय, त्या मुलीने भरपूर दागिने घातलेत, हार आहे, खूप लांब लचकाचं 10 तोळ्याचं मंगळसूत्र आहे, पण नवरदेवच नाही. लग्न लागलंय, कोणाचं नाव घेणार? नाव घ्या म्हणल्यानंतर. मग आता ही तिथं माळ घालून डळ्यात घातल्यानंतर
काय करणार आहे? नाम म्हणजे काय आहे, नाव म्हणजे काय आहे, कायचं ज्ञान, कशाचं चिंतन आणि कशाचं नामस्मरण आहे का काय उपयोग? मग हे तसे बरे आहेत ना तुम्ही, हे तसेच बरे. जर नामदेवराया सारख्यांची किंमत नाही तर तुमची आमची काय हो? नामदेवराया दररोज भगवंताच्या ताटात जेवायचे, नवे नवे हट्ट करताना ते भगवंताला त्यांचं काय करावं लागायचं, पुरवावं लागायचं. आणि एकदा काय झालं, ज्यावेळेस एकादशी होऊन गेली आणि सगळी संत मंडळी ज्यावेळेस पंढरपूरमध्ये आली आणि आल्यानंतर संत कसे असतात, संतांची भाषा खूप वेगळी असते बरं का, ती तुम्हाला आम्हाला कळत नाही. संत उदार संत उदार उदार संत उदार 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 संत उदार उदार हरणे अनंत भंडार हरणे अनंत भंडार संत उदार उदार भरले अनंत भंडार. मग संतांची कशी असती, भाषा ही वेगळी असती, समजावण्याची पद्धत वेगळी असती. करोनी सायास शिकविती करुणी सायास शिकविती करुणी सायास शिकविती करोनी सायास शिकविती, त्यांची पद्धत वेगळी असती. जर का एखादा त्यांची व्यक्ती अशी किंवा डोक्यात बसली ना, मग त्यांना काय करायचं असतं, कारण त्याचा भाग्य उदय आलेला असता बरं का. माऊली म्हणती मोक्ष रेख्याला भाग्य विनविटाला आणि साधूचा अंकीला हरिभक्त. त्यावेळेस तो मग बरोबर होतो. आणि मग हे नामदेवराय आहे ना, ज्यावेळेस संत मंडळीत असायचे का, आता नामदेवरायाला कसा असतो, थोडासा गर्व झालेला होता. कारण का झाला होता, हे लोक लांबून येतात पण भगवंताचं त्याला वाटायचं काही दर्शन वगैरे होत नाही. मी भगवंताच्या ताटात जेवतो, शेजारी बसतो, उठतो, भगवंताच्या बरोबरीने सगळं काही करतो, मग अहंकार ना. आणि बघा नाथ बाबा म्हणतात, तिळभरी राखोनी अभिमान जरी मजरी कशी शरण माझी प्राप्ती नवे जाण अभिमान विघ्न प्राप्तीशी. आता नामदेवरायाला खूप असा गर्व झालेला होता. आणि ज्यावेळेस ही संत मंडळी जेवण वगैरे आटपलं आणि आता जायच्या तयारीत होती, ज्यावेळेस एकत्र बसले, मुक्ताबाई खूप लहान होत्या पण चुनचुनीत होत्या. आणि ज्यावेळेस मुक्ताबाईंनी विचार केला, कारण त्यांची नजर पण वेगळी असती आणि त्या चालीरीतीवरून, साधकाच्या बोलण्यावरून, बसण्यावरून, उठण्यावरून ते पारख करत असतात. आता ज्यावेळेस हे लोक आले त्यावेळेस आता माऊली कशी होती, माऊली होती, माऊली नामदेवरायाचं दर्शन घेतलं, सगळ्यांनी घेतलं, मुक्ताबाईंनी घेतलंच नाही. कारण मुक्ताबाईंनी ओळखलं, ह्याच्या काय पाया पडायचं, याला अहंकार गर्व एवढा चढलेला आहे, ह्याच्या काय पाया पडायचं. तरी माऊलींनी सांगितलं पण नाही म्हणले. आणि ज्यावेळेस हे लोक सगळे एकत्र आले, बसले, बसल्यानंतर असं ठरलं की याच्यात मडके कोणचे पक्के, म्हणजे संतांची ती भाषा आहे, त्यांना जर एखाद्याला उधरायचं असेल ना तर ते असेच करतात. आणि मग म्हणले याच्यात कच्चे मडके कोणचे आहेत आणि भाजलेले कोणचे, आणि अधिकारी कोण, सर्व गुण संपन्न सगळ्यांत अधिकारी संतात असे आपले गोरोबा काका, ज्यांची उद्या पुण्यतिथी आहे, असे गोरोबा काका. आणि गोरोबा काकांना मुक्ताबाईंनी सांगितलं, म्हणली काका तुम्ही काय आहे, सगळ्या संतात श्रेष्ठ आणि वयस्कर आहात, मग काय करा, तुम्हाला माहिती थापाटणं पण कसं थापटायचं, म्हणायचं मला ते अधिकारी होते, हे कसं थापटायचं ना हे तुम्हाला चांगलं माहिती म्हणे. आणि ज्यावेळेस मग थापटायला सुरुवात केली, बघा जे नामधारक असतात त्यांच्यात शक्ती असती, पावर असती सहन करण्याची. आणि जरी ते थापाटणं हाणलं तरी त्याला ते काय होतं, लागत न लागता त्याला काय होतं, त्याची आतून सुरुवात होती. भाऊ बघा काकांनी सहज कधीतरी हात जर डोक्यावर ठेवला ना तर नामस्मरण सुरू होतं, धरोणी श्री हरी जपे सदा अशी सुरुवात होती. आणि मग ते काय झालं, बाकीच्यांना कोणालाच काही त्रास झाला नाही. परंतु ज्या वेळेस नामदेवरायाच्या डोक्यावर टाकलं थापाटणं, त्यावेळेस नामदेवरायाला लागलं तर लागलं. आणि मग मुक्ताबाई म्हणतात, आणि गोरोबा काकांनी सांगितलं सगळे भाजलेले, पण हा काय आहे, एकटाच नामदेवराया कसा आहे म्हणे, कच्चा आहे.
गोरा म्हणे कोरा राहिला गोराई गोरा म्हणे कोरा राहिला गोराई गोरा म्हणे कोरा राहिला गोराई गोरा म्हणे कोरा राहिला शून्य भरी नाही भाजीला शून्य भरी नाही भाजीला 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 त्याची थाप त्याची थाप शून्य भरे नाही माझेला शून्य भरे नाही माझेला भाजीला भाजीला तुझी थाप करे ज्ञानेश्वरारे तुझी थाप गोरोबा काका म्हणतात 0 वर्ष तो भाजला नाही असा कोराच आहे. आणि मग मुक्ताबाई काय म्हणतात, त्याला धरा आणि भाजा. आता हा शब्द ऐकल्याबरोबर नामदेवरायांना काय वाटलं, एवढे जण आहेत काय सांगावं यांचं, धरून मला भाजायला सुरुवात केली तर, कारण माहित नाही काही. आणि नामदेवरायांनी काय केलं, ती तुमची धूम ठोकली. ते रडत रडत कुठं आलेत, भगवंताच्या चरणावर आलेत आणि तिथं येऊन रडायला लागलेत. रडू रडू भगवंताला काय करायला लागले, तो गाराणं करायला लागलेत. ते असे कसे रे म्हणे तुझे संत, तू लय फुशारक्या मारतो, लय सांगतो संत असे संत तसे, संताशिवाय काहीच नाही. पण तुझे संत असे कसे म्हणे, मला त्यांनी मारलं, थापटणं असं मारलं म्हणे जोरात, मला मुंग्या आल्या आणि परत मला भाजायला सांगितले, देवा मला कुठेतरी लपून ठेव. आणि त्यावेळेस मग भगवंतानी काय केलं, वा त्यांची समजूत काढायला सुरुवात केली. काय समजूत काढायला सुरुवात केली, आणि तेच तुकाराम महाराज पहिल्या चरणात समजून सांगतात. नाथ बाबा
नवे नवे तू सांगशील ती मी ऐकतो, परंतु कसं तुला माझी प्राप्ती फक्त कशी आहे, सगुण रूपाने आहे. परंतु निर्गुण रूपाने मी तुला जोपर्यंत तू त्या संतांचे पाय धरणार नाही ना, हरिप्राप्तीची उपाय धरावे संतांचे ते पाय. तुला काय करावं लागेल बाबा, संतांचेच पाय धरावे मेरे लागतील. तार प्रभु से जोड़ ऐसा कोई संत मिले. मेरे तार प्रभु से जोड़ ऐसा कोई संत मिले. मेरे तार प्रभु से जोड़ ऐसा कोई संत मिले. मेरे तार प्रभु से जोड़ ऐसा कोई गुरु मिले. ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ऐसा कोई संत मिले. ऐसा कोई संत मिले, ऐसा कोई गुरु मिले, ऐसा कोई संत मिले. मेरे तार प्रभु से जोड़ ऐसा कोई संत मिले. मेरे तार प्रभु से जोड़ मेरी तार प्रभु से जोड़ ऐसा कोई संत मिले. मेरी तार प्रभु से जोड़ ऐसा कोई संत मिले. संतन के संग तू ना गए, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू ना गए, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू ना गए, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू ना गए, तेरी अच्छी बनेगी. राधा भी बन गई, मीरा भी बन गई. 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 संतन के संग तू ना करे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू ना करे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू ना करे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू ना करे, संतन की संग लग रे तेरी अच्छी बनेगी. किंवा मेरी तारा प्रभु से जोड़ ले, ऐसा कोई संत मिळे. आणि मग नामदेवरायांनी विचार केला आणि भगवंताला विनवणी केली. त्यावेळेस भगवंतानी काय सांगितलं, भगवंतानी सांगितलं की तुला काय करावं लागेल, कुठल्या ना कुठल्या संतांना शरण जावं लागेल, त्याच्याशिवाय तुला त्या भगवंताची प्राप्ती होणार नाही. नामदेवराय म्हणले असं कसं म्हणता, पायी धरायचे, आम्ही तर सगळ्यांच्या पाया पडलाय म्हणे. तू संत म्हणतो ना त्यांना, तुम्ही त्या संतांच्या सगळ्या पाया पडलाय ना, त्यावेळेस धरावे संतांचे ते पाय. भगवंत संताशी शरण गेली आवाजून. संताशी शरण गेली आवाजून. संताशी शरण गेली आवाजून. संताशी शरण गेली आवाजून. संतांची शरण गेल्या वाचून काय आहे, तुझी सुटका होणार नाही. पण आपलं कसं आहे, तसं आपल्याला जे खरं आहे ना, विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोड झाला. या जीवाला काय हो, संसार खूप प्रिय आहे आणि परमार्थ हा कसा आहे, कडू आहे. आता बऱ्याच लोकांना काय असतं, माळ घालायची किंवा सद्गुरू करायचे, अनुग्रह घ्यायचा आहे, पण त्यांची इच्छा काय असती, बऱ्याच लोकांची काही वयस्कर आजीबाई असतात तर तिला वाटतं माझा मुलगा दारू पितोय, ती दारू सुटली पाहिजे. एखादी तरुण स्त्री असेल तर तिचा नवरा पित असेल तर ती सुटली पाहिजे. एखाद्याची परिस्थिती नाजूक असेल तर तिला वाटतं
जे तुझ्या प्रारब्धात आहे तेच तू सोडणार आहे, तशीच प्राप्ती होणार आहे का दुसरं काय मिळणार आहे का तुला? संसार हा होणार आहे, तू जे बांधून आणलेले आहे तेच तुला प्राप्ती होणार आहे, परंतु परमार्थ हा करावा लागणार आहे. पण तेवढं पुण्य लागतं. बघा तुकाराम महाराज म्हणतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा. आता बऱ्याच लोकांचा आग्रह आहे, एखाद्याचा चांगल्या कुळात जन्म असला तर त्याला वाटतं मी चांगल्या कुळात जन्म घेतलाय म्हणजे माझं काय होईल भगवंताला हरिक वाटत. शक्य आहे का? मला पण वाटायचं बरं का, मला पण वाटायचं आता मी ह्या कुळात जन्म घेतलाय म्हणजे भगवंताला हरिक वाटतंय. ते नाही हरिक. मग कुठला हरिक, कुठलं कुळ? बघा आता आपण लांब जाण्यापेक्षा संतांचं उदाहरण घेऊ आणि गोरोबा काकाचंच कुळातलं उदाहरण घेऊ. आता गोरोबा काकाच्या कुळात जन्म कोणाचा आहे हो? आता आपण ज्यांच्या दारात हा कार्यक्रम आहे, आज 9 वर्ष चाललाय, हे 9वं वर्ष आहे आणि आम्ही आल्यापासून गेल्या वर्षी बघितलं त्याच्यात 3रं वर्ष आहे मी तरी येते. म्हणजे यांच्या जीवाचा जो आटापिटा आहे ना, तो म्हणजे खर्चाचा विषय नाही. मला माहित नाही खर्च कोण करतं, सगळे साधक मिळून करतात किंवा हे एकटेच करतात, परंतु ज्याच्या दारात आहे त्याला जास्तच खर्च होणार आहे, त्यात वादच नाही. पण मला हे सांगायचं की शारीरिक कष्ट ज्याला म्हणतात ना ते कोणी द्यायला तयार नसतं आजकाल. मग तो जो आटापिटा आहे ना, त्यांना किती कष्ट पडतात आणि एवढं करून आज 9 वर्ष त्यांनी काय चालवलंय हो? गोरोबा काकांची पुण्यतिथी करतात. कोणाच्या कुळात जन्म आहे? गोरोबा काकाच्या कुळात जन्म आहे. मग गोरोबा काकांची आज 9वी पुण्यतिथी आहे, 9वं वर्ष आहे. गोरोबा काकांना खुशी नाही वाटायची का हो? आणि ज्यावेळेस संत खुश होतात सहजच तयाचे हरिक वाटे देवा, हरिक वाटे देव होणार नाही का? बरं दुसरा विषय अध्यात्मातला असा आहे, आपण ज्या कुळात, मी तुम्हाला आता 4 जे कुळं सांगितली, मग त्या कुळात आता लांब जाण्यापेक्षा आमचे सद्गुरू इथं बसलेले काका, अजून बरेच जण आमचे अधिकारी आहेत. परत ह्या भागातले आपले मला जास्त कोणी माहिती नाही, पण आपले कोळेकर भाऊ माहिती आहेत मला. मग हे असे जे लोक आहेत ते किती जण जीवांचा उद्धार करतात, कितीतरी जण जीवाचा उद्धार करतात प्रत्येक ठिकाणी जाऊन. आता आम्हाला काय ना, आज हे 9वं वर्ष आहे. काकांना तसं विचार जर केला तर काकांचं वय किती आहे? 80 संपून मला वाटतं 81 चाललं. पण कुठं जायचं असलं ना, कुठं बी जाऊ द्या, आम्ही लोक थकणार, चालणार नाही. पण काका म्हणायचा विषय आहे ताड 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 ताड. काय विषय हा? 6व्या अध्यायाचा. 6व्या अध्यायात कुंडलिनी शक्ती. जर कुणी ज्ञानेश्वरी बारीक वाचित असल नसन वाचत तर घरी जाऊन 6वा अध्याय वाचा. कुंडलिनी शक्तीचा विषय हा काही इथं. मग ही कुंडलिनी शक्ती कधी जागा होती, कशी जागी होणार? तर तिथं काय आहे, योगाचा विषय आहे आणि नामस्मरणाचा विषय आहे. योगाचा विषय ते कसं नामस्मरणाला जोडून आहे, चिंतनाला जोडून आहे. मंथुनी नवनीता तैसे गे अनंता. मंथून काढावं लागतं आणि मग त्याच्यानंतर आहे ना कितीतरी जणातून एखाद्याची कुंडलिनी शक्ती काय होती हो, जागृत होती. आणि मग ती कुंडलिनी शक्ती एकदा का त्या जागी झाली का ती काय करते, वर तोंड काढते. आणि वर तोंड काढून त्या साधकाचे काय करते व प्रत्येक शरीराचा काय करते, लचके तोडायला सुरुवात करते. बरं का, मांसाचे लचके, जे मांस रक्त काय असेल ना ते लचके तोडती. लचके तोडून काय करते, ते शरीर एकदम शुद्ध आणि चकचकीत करून टाकते, टवटवीत असं. आणि ती व्यक्ती काय होती व लहान मुलांनी टवटवीत, कधीच थकणार नाही. आणि जेवण तर किती असतं माहिती का? काकांचं जेवण किती विचारलं तर 1 चतकुर किंवा 1.5 चतकुर भाकरीच्या वर जेवण नाही. मग हे चैतन्य कशाचं आहे? मी खोटं सांगत नाही. कोणी पण 6व्या अध्याय वाचा आणि 6व्या अध्याय वाचल्यानंतर त्याच्यात हा कुंडलिनी शक्तीचा विषय आलेला आहे. आणि तो विषय म्हणजे ती प्राप्ती आज ह्या चिंतनाने आपल्याला होती, ह्या नामस्मरणाने आपल्याला होती. हा काकांचा विषय चालायला लागले तर ताड ताड चालणार. आणि चैतन्य ते कुठले हो? काका जर एकदा बसले तर काका आहे ना थकत नाही. आमच्या घरी जरी आले ना, आता कधी कधी काय होतं, काका यायच्या आधी काही साधक येऊन बसलेले असतात. माहिती जर असतं ना काका यायचे तर अगोदर कुणी येऊन बसलेले असतात, कुणी नंतर येतं. आणि एकदा आल्यावर एकदाच कुणी येत नाही. मग त्यांची लिंक लागती, हे 2 गेले, दुसरे आले, तिसरे गेले, चौथे आले, असं चालत राहते. आणि मग आपण काकांना म्हणू ना, काका
कारण आमची लेकराची तळमळ काय असते हो, खूप दिवसांनी जर सद्गुरू आपल्या घरी आले तर 2 घास वेळेला खाऊ घालाव ना. आपण म्हणलं काका थोडस खाऊन घ्या ना, ताडे रोज खातो ग बस. असं करीत करीत 4 जरी वाजले ना तरी काकांना काय होतं, भूक लागत नाही, तहान लागत नाही, सगळं काय होतं मी माझी आयसी म्हणजे सगळं काही अंतकरण आहे ना सगळं विसरून जातात. आणि त्यांचं लक्ष कुठं असतं हो? फक्त त्या लेकरांच्या असतं बरं का. तरी पण लेकरं कशी आगाव असतात माहिती का तुम्हाला, मी सांगते थोडक्यात. एखादी कोंबडी असती बघा, आपण कोंबडीचं उदाहरण घेऊ. कोंबडी असती आणि ती कोंबडी काय करते, तिच्या मागे एक पिल्ल असतात, 10-20 पिल्ल, 10-15, 10-12 काय असतात ते असतात ते पिल्ल. आणि ज्यावेळेस ते पिल्ल असे चरत असतात ना, एखादं पिल्लू ना थोडं आगाव असतं, ती काय करतं थोडस लांब जातं. आणि लांब जातं त्यावेळेस ती कोंबडी काय करते, त्याला टॉक टॉक करून बोलवण्याचा प्रयत्न करते. हे बाबा तू काय कर, तिकडे जाऊ नको, काय होईल कधी कारी काय होईल, घार येईल आणि तुझ्यावर काय करीन, झडप घालीन आणि तुला उचलून नेईल. परंतु ते पिल्लू कधी ऐकत नाही. त्याप्रमाणे आपल्या सुद्धा ज्या वेळेस आपण काय करतो त्या तत्वापासून दूर जातो ना, काळ हा आपल्याला टपलेलाच आहे. घडोघडी काळ वाट याची पाय, घडोघडी काळ वाट बघत असतो आणि आपल्यावर तो टपलेलाच असतो. आणि मग आपल्याला काय करतो, घात केल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय करायचं, म्हणजे काकाच असू अजून अधिकारी इथं असत्यान, अजून त्यांचे लेकरं इथं असत्यान. मला सांगायचं काय म्हणायचं की त्यांच्या सानिध्यात राहा आणि ते सांगत्यान नामस्मरण कर ना बाबा, तर कर ना, काय तुझं वाया जातंय. तुला काय सद्गुरूंना 10 रुपये द्यायचेत का, 5 रुपये द्यायचेत का. सेवा म्हणजे कुठली सेवा आहे, सद्गुरूंची सेवा करा, सद्गुरूंची सेवा करा. नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम कुठलं नाव आहे, नाम फुकाचे फुकाचे पंढरी रायाचे फुकाट आहे. त्याला काय पैसा लागत नाही. मग काय करायचंय, फक्त लक्ष लावणी अंतरी. बघा एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठाच्या मुद्रा ती 5वी लावून या लक्ष आणि तो आत्मा प्रत्यक्ष हरिदिशी. काय करायचंय तुम्हाला, काहीच करायचं तिथे काही पैसे लागतात का हो, फक्त संतांनी सांगितलेल्या वाटेवर चालायचे, दुसरी वाट धरायची नाही, त्या वाटेवर चालायचंय फक्त. आणि एकदा का त्या वाटेत गेल्यानंतर तुका म्हणे तुम्ही चला याच वाटे, तुम्ही चला याच वाटे, शाने भेटे पांडुरंग, शाने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चाला याच वाटे, भरवशानी भेटे पांडुरंग. एवढा भरवसा देतात, एवढी गॅरंटी देतात. पण तुमच्या आमच्यासारखे कसे असतात दळभद्रे, म्हणजे मी पण तुमच्यात आहे बरं का. किती सांगू द्या, किती सांगू द्या, किती जरी सांगितलं ना, संतांचं पार सांगून सांगून काय झालेलं असतं, त्यांचं शरीर असं मोजत येत नाही जगाच्या मापना, मोजत येत नाही जगाच्या मापना, एवढं प्रेम दिला भावना, एवढं प्रेम दिला Yeah.
म्हणजे काय नाही अवस्थेने नेमकं होतं काय झाल्यानंतर तर त्या सद्गुरूकडून आलेल्या नामस्मरणाने अष्टसात्विक भाव, त्या अष्टसात्विक भावातला एक भाव आणि ते अष्टसात्विक भावाने अवस्था झाल्यानंतर काय होतं, ज्याप्रमाणे तुम्ही आता इथं भरपूर शेतकरी वर्ग आहे, जर त्या शेतकऱ्याला बी पेरायचं असेल शेतात तर तो काय करतो, ते शेत काय करतो, नांगरून पाळी घालून अगदी सुपीक करीतो का नाही, मग त्याला काय करायचं असतं, त्यात बी पेरायचं असतं. मग तो असाच पुरं चाललेले आहेत, त्याच्या कुई बाबळी उगलेले आहेत, असे बरेच काही झाडं उगलेले आहेत, त्यात जाऊन तो पेरेल का? कसं काय पेरेल तो त्यात जाऊन ते पेरूच शकत नाही ना. मग त्यासाठी त्याला काय करावं लागल, ते साफ सुथरं करावं लागल आणि एकदा ते सुपीक करावं लागल. तर मला सांगायचं अवस्था म्हणजे काय, तो भाव म्हणजे काय, अष्टसात्विक भाव म्हणजे काय, ज्यावेळेस त्या व्यक्तीला तो भाव होतो, अनंत जन्मीचं पाप जे आहे ना त्याचं काय होतं, धुतल्या जातं आणि तो 3.5 हाताचा जो देह आहे ना तो सुपीक होतो आणि त्याच्यात नंतर ते बीज मंत्र पेरलं जातं. मला सांगायचं अवस्था म्हणजे काय आणि त्या अवस्थेने नेमकं होतं काय, थोडक्यात मी हे तुम्हाला सांगितलं. आता आपण काय करू, आपल्या दुसऱ्या चरणाकडे येऊ, कारण आता मला वाटतं निसर्ग पण सांगतोय बंद ऐकायची. परत लाईट गेली होती, ऐकलाय सगळ्यांनी, परत ऐकायची. अवस्था म्हणजे काय, मला काय सांगायचं, जो अनुग्रह रूपी ते पाय बर का, त्याला ते पाय म्हणले, ते पाय ज्यावेळेस तुमच्याकडे येतात मग त्या पायाने काय होतं, तुमचं अनंत जन्मीचं तुम्ही जन्म घेऊन आलेले, पाप पुण्य घेऊन आलेले आणि मग त्या अनुग्रहाच्या चिंताने हा 3.5 हाताचा देह काय होतो, शुद्ध करायची प्रक्रिया आहे ती. त्याच्यातून तुम्हाला अष्टसात्विक भाव होतो. 8 भाव सगळ्यांना होणार नाही, प्रत्येकाच्या नशिबात. आपली आचंडे
वस्तू भेटल्यानंतर ते पाय भेटल्यानंतर काय होतं अष्टसात्विक भाव व्हायला सुरुवात होती आणि त्या अष्टसात्विक भावाने तुम्ही जे अनंत जन्मीचं पाप कर्म घेऊन आलेले आहेत ना ते एक एक काय होतं बाद व्हायला सुरुवात होती. भगवंत तुम्हाला सोडू शकत नाही तुम्हाला कर्मापासून, पण संताकडे ती चाव्या त्या चाव्या भगवंत म्हणतो काय म्हणतो भगवंत त्या सगळ्या चाव्या मी काय केल्या संतांच्या हाती दिल्या. आणि मग काय होतं तुम्हाला जर त्याच्यात बीज मंत्र पेरायचा होता नंतर धरावे संतांचे ते पाय धरल्यानंतर तुम्ही अनंत जन्मीचं कर्म बाद करता, 3.5 हाताचा देह शुद्ध करता आणि देह शुद्ध केल्यानंतर मग काय तेने साधती साधने तेने साधती साधने तेने साधती तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. आणि मग नामदेवरायांनी भगवंताला विचारलंय संतांचे धरावे संतांचे ते पाय आणि मग तू काय कर कुठले पाय धरल्यानंतर भगवंतांनी सांगितलं तू काय कर कुठलं नाव सांगितलं भगवंतांनी नाव सांगितलं ज्यांनी माऊलीला आयुष्यभर त्रास दिला अशा माऊलीनी संत कसे असतात संत हे खूप मायाळू आणि प्रेमळ असतात. एवढा त्रास दिला तरी पण त्यांनी काय केलंय त्यांच्यावर कृपा केली. कृपा करून त्यांनी काय केलं नामदेवरायांचे गुरु होते आणि अशा पंक्तीला असं श्रेष्ठ तत्व प्राप्त करून त्यांना कुठं पाठवलं होतं हा आवड्या नागनाथला. आणि मग पांडुरंगाने सांगितलं तू काय कर बाबा औंढ्या नागनाथला जा आणि तिथं गेल्यानंतर तुला अशी व्यक्ती भेटल आणि ते काय कर मग तू गुरु करून घे. आता नामदेवराया त्यावेळेस काही साधन नव्हते कुठले गेले चालत. आता तिथं गेल्यानंतर संतांची मी अनेक वेळा सांगितलंय की संतांची शिकवण्याची सांगण्याची पद्धती तुमच्या आमच्या लक्षात येऊ शकत नाही. आता तिथं गेल्यानंतर शंकराचं मंदिर पिंड आणि यांनी काय केलं यशोबा केचरांनी त्या पिंडीवर पाय दिलेत आणि आरामशीर शांतपणे झोपले. आता नामदेवराया गेलेत. नामदेवरायाला आतली दृष्टी नव्हती ना बाहेरची दृष्टी होती बाह्य दृष्टीने पाहिलं आणि मग त्याला म्हणतात सांगितलं की काय भगवंतानी मला पाठवलं तर कुठं पाठवलं म्हणे अशी व्यक्ती की त्यालाच अक्कल नाही काय करावा कसं राहावा. हा झोपला एकीकडून पाय ठेवले पिंडीवर आणि हा काय मला ज्ञान देणार आहे हे कसे मी गुरु करायचे हे काय असेल बरं. पण चला भगवंतावर विश्वास ठेवला आणि आवाज दिला त्यांना आणि सांगितलं म्हणे तुम्ही असे काय झोपलेत पायी तुमच्या पिंडीवर तुम्ही एकीकडे झोपले. आता ते विश्वोबा खेचर होते माऊलींचे शिष्य होते असे तसे होते का. त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणले बघ बाबा मी आता थकलोय माझं वय झालंय मग तू काय कर करवनी सायास शिकविती तू काय कर माझे पायी हे उचल तूच उचल आणि दुसरीकडे ठेवले दुसरीकडे पिंड तयार झाली तिसरीकडे ठेवले पिंड तयार झाली. अशी किती ठिकाणी ठेवल्यानंतर पिंड तयार झाली 12 ठिकाणी ठेवल्यानंतर अशा 12 ज्योतिर्लिंग तयार झाले तिथं. आणि मग याच्या डोक्यात प्रकाश पडला की ही व्यक्ती साधी सुधी नसून काहीतरी याच्याकडे आहे म्हणल्यानंतर मग त्यांनी काय केलंय सहज संतांचं त्या दर्शन घेतलं आणि मग त्यांना विनवणी केली. ताईने आधीच दुसरं चरण घेतलंय आपलं तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. आणि मग काय झालं त्यांना ते साधन प्राप्त झाले. पायी धरल्यानंतर संतांचे पायी कळाले तिकडे पाठवलं त्यांना कशासाठी साधन भेटण्यासाठी.
तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. आता गुरु करण्याच्या अगोदर प्रत्येक व्यक्तीला भगवंत कळतो पण ओळखू येत नाही. कसा ओळखू येत नाही? निर्गुण निराकार त्याला दिसत नाही. भरला घनदाट हरी दिसतो का हो? नाही दिसत. भरला घनदाट हरी दिसत नाही आपल्याला. फक्त ओळख कुठली असती? मंदिरात दिसती, त्या मूर्तीची फक्त ओळख होती आणि आपण तेवढंच दर्शन घेतो आणि माघारी दिसतो. आपल्या हृदयात सुद्धा भगवंत आहे, तो दिसतो का आपल्याला? नाही दिसत. माऊली काय म्हणते? आता हृदय आपले चौपाळून या भले, वरी बैसवी पाऊले श्री गुरूंचे, आत्मभावाची उंजळी, सर्व इंद्रिय कुंडमळी आणि भरोनिया पुष्पांजळी. हे कळतं का आपल्याला अगोदर? नाही ना कळत. कोणालाच नाही कळत. मला पण नव्हतं कळत. ज्यावेळेस तुम्ही शरण गेल्यानंतर, त्या निज वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर मग सुद्धा नामदेवरायाची परीक्षा घेतली का नाही? घेतलीच ना भगवंतानी. काय घेतली? आपण थोडक्यातच घेऊ, जास्त जायला नको, आपली वेळ झालेली. मग कशी परीक्षा घेतली? अगोदर पण भरपूर घेतल्या आणि सांगितलं तुला मी ओळखू येत नाही, परंतु ओळखू येते तीच घेऊ आपण आता इथं. फक्त ज्या वेळेस जेवण करताना पंक्ती बसल्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक आणि तुपाची वाटी. आता तूप सगळ्यांना वाढीत असताना भगवंतानी विचार केला, बघू बरं याला भरला घनदाट हरी दिसतोय का? आणि त्यावेळेस काय केलंय? पळत पळत श्वानाच्या रूपात गेले आणि 4-5 पोळ्या किंवा रोट्या उचलल्या आणि पळायला लागले. मग नामदेवरायांनी काय केलं? त्यांच्या तुपाची वाटी घेऊन पळायला लागले का नाही त्या पाठीमागं? आणि मग भगवंतानी काय केलंय? प्रगट केलं रूप आणि सांगितलं म्हणे, आता तुला काय झालंय? कसं काय रे नामदेवराया तुला कळालं म्हणे आता मीच आहे म्हणून? याच्या अगोदर मी खूप वेळा तुझी परीक्षा घेतली, कळालं का? नाही कळालं तुला. मग हेच मी तुला सांगतोय म्हणले अभंगाचं 3रं चरण. संताविन प्राप्ती नाही, साधने आयशी वेद देती गाई, संताविना प्राप्ती नाही. हेच मी तुला बार बार सांगत होतं. बघ आता तुला काय झालंय? भरला घनदाट हरी दिसे आणि तुमची आमची सुद्धा एकदा का त्या संतांची प्राप्ती झाल्यानंतर तुमची माझी
असं वाटतं की खरंच या अवस्थेने खरंच त्या स्थितीत जाते का. हे आज आहे का पूर्वीपासून आलेलं आहे. छोटस उदाहरण आपण गोरोबा काकाचं घेऊ आणि आपल्या सेवेला विराम देऊ. गोरोबा काकांचं कुठलं उदाहरण मला वाटतं दुपारी पण कुणीतरी घेतलं. गोरोबा काका ज्यावेळेस मडके काढायचे त्याच्या अगोदर त्यांना काय करावं लागायचं, चिखल तयार करावा लागायचा, चिखल. आणि त्या चिखलाला इतकं मळूमळू घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय ज्याप्रमाणे बाई भाकरीचा उंडा जितका मळूमळू घेईना तितका तिला गोलाकार येतो, त्याप्रमाणे त्या चिखलाला खूप असं मळावं लागतं की त्याच्याशिवाय त्या गाडग्याला आकार येत नाही. मग तुडवीत असताना त्यांचं काय चाललं होतं भाऊ, भजन चाललं होतं ना कुठलं, विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल 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 हरी ओम विठ्ठल छोटस बाळ रांगत रांगत आलं तरी त्यांना कळलं का हो एवढं मोठं बाळ त्यांच्या लक्षात यावं नाही का. पण काय झालं होतं, असं ऐसा कोठे आठवत नाही आणि देहीची विदेही भोगून अशा सर्व सुख ल्यालो. ऐक सखी माई, ऐक सखी माई, कुम्हारानी असं ऐसा कोठे आठवायची नाही आणि देहीची विदेही भोगोदशा. आणि त्याच्यात काय करत होते तो आनंद घेत होते कुठला, असं ऐसा कोठे आठवायची नाही देहीची विदेही भोगोदशा आणि सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत अस. त्या आनंदात ते डुलत होते. डुलता डुलता कधी बाळ आलं कधी तुडवलं ते तरी माहिती झालं का त्यांना, नाही झालं. कशात, नामस्मरणाच्या चिंतनाच्या जोरावर. बाकी काय होतं का, काहीच नाही बाकी. मग आज ती स्थिती आपल्याला होती त्यात काय अवघड आहे, तीच होती. मग ती जर होत असती तर आपण समजायचं ना आपण किती भाग्यवान लेकरं आहेत की अशा सद्गुरूंची आपल्याला प्राप्ती झाली. आणि जे मी तुम्हाला 3 चरण सांगितले, 3 चरण आपण जसे जमले तसे सोडवले. त्या चरणाप्रमाणे जर आपण असं वागलो, जर तसं केलं तर तुकाराम महाराज 4थ्या चरणात आपल्याला सांगतात,
हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. मला जी दिलेली आजची सेवा जशी जमली तशी मी करायचा प्रयत्न केला, परंतु तू करीत असताना मला भरपूर अशी साथ. आपले महिला वर्ग असन सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचा छोटा जिथं जाईन तिथं असतो गौरव. गौरवनी खूप साथ दिली. बाकीच्या सगळ्यांची मी नावं घेऊ शकत नाही कारण तो छोटा आहे. आमचा शुभम नेहमी बरोबर असतो. दुसरे तबला वादक असतील यांनी सगळ्यांनी भरपूर साथ दिली. आणि तुम्ही माझे गुरुबंधू सगळे टाळकरी असतील, ताई असतील, यांनी भरपूर साथ दिली. आणि हा जी सेवा जी आहे ही पूर्ण तत्वाला आणली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ना माऊली म्हणती प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अल्पितसे भक्ती, आणि जरी बोल गंगावती तरी तुम्ही स्वीकाराल की. हे माझे दोन शब्द जसे मला जमलं तसं मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माझे सद्गुरू, माझं आज भाग्य आहे की माझे सद्गुरू माझ्या समोर आहेत आणि त्यांची जी पावर आहे त्या पावरने मी आज बोलण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा माझ्या सद्गुरूच्या चरणावर, पांडुरंगाच्या चरणावर, गोरोबा काकाच्या चरणावर अर्पण करते. तुमच्या संत संचनाच्या चरणावर अर्पण करते आणि सेवेला माझ्या विराम देते. ज्ञानेश्वर माऊली.